नमस्कार. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर, पालक, शिक्षक व माझ्या मित्रमैत्रिणींना, हेच ते सभागृह, हाच तो प्रेक्षक वर्ग आणि हाच तो स्टेज. हाच तो स्टेज ज्याच्यावर जायचे स्वप्न शाळेतला प्रत्येक विद्यार्थी करतो. कित्येक कविता, नाटक, भाषण, निवेदन याच स्टेजवरून सादर करण्याची संधी मला या शाळेमुळे मिळाली. आज माझे शाळेतले शेवटचे मुलं. आजही आठवते ते शाळेत ठेवलेले पहिले पाऊल आणि आज या शाळेतून निघतानाचे अखेरचे पाऊल. तेच डोळे, तेच पाणी, भावना फक्त वेगळी. आम्हाला काय नाही दिले या शाळेने. हसतं खेळतं बालपण दिलं, जिवलग मित्रमैत्रिणी दिले, उत्कृष्ट शिक्षण दिलं, उत्तम संस्कार दिले, भविष्याचा वेध दिला आणि सगळ्यात महत्त्वाचे आठवणींचे असंख्य मोती दिले. किती वेचावे, कुठे साठवावे आणि कसे पुरवावे हा प्रश्न आम्हा सगळ्यांच्याच मनात आहे. अशा या हृदयात जपून ठेवलेल्या आठवणींचे काही अंश मी शब्दात मांडण्याचा प्रयत्न करते. 10 वर्षे वेचत होतो आनंदाचे कण, 10 वर्षे वेचत होते आनंदाचे कण, कसे बरे विसरणार ते रुपेरी क्षण. त्या तालासुरात म्हटलेल्या कविता आणि मनातल्या मनात म्हटलेले टेबल्स, ती कॉरिडॉरमधली मस्ती, ती शॉर्ट ब्रेकमधली सुस्ती, ती पिरियड संपला सांगणारी कर्कश बेल, मी वर्गात लावलेला पेन पेन्सिलचा सेल, तो बर्थडे सेलिब्रेशनचा तोरा, मी चॉकलेटसाठी मित्रांमागे घातलेल्या फेऱ्या, सोबत गायलेली गाणी आणि पिकनिकमधले ते धुंद नाचणे, त्या टीचर्सच्या केलेल्या नकला व पकडल्या गेल्यावर मुलांच्या पडलेल्या शकला, एक्झिबिशनमध्ये घातलेला दंगा व दुसऱ्या हाऊससोबत घेतलेला पंगा, ते डिस्प्ले बोर्डची ट्रॉफी, ती टीचर्सची कान पकडून मागितलेली माफी, ती पिरियडमध्ये गुपचूप दवाखाने आणि शेवटच्या बेंचवर जाऊन झोपणे, ती बक्षीस मिळाल्यावरची शाबासकी आणि मैत्रिणींसमोर उक्काच मारलेली फुशारकी, ते व्हॅलेंटाईन्स डेला चेक झालेले पॉकेट्स आणि चिठ्ठ्यांमधून उघड झालेले सिक्रेट्स, सरांचा एक हात तबल्यावर तर दुसरा बदमाशांच्या पाठीवर, एकमेकांना चिडवण्यातली मजा पण मैत्रीसाठी काही पण असं म्हणत सोबत भोगलेली सजा, ती मागच्या बेंचवरून चिठ्ठ्या पास करणे, ते हवेत कागदाचे प्लेन उडवणे, आतुरतेने वाट पाहायचो ते मंथली कॉम्पिटिशन, मी असेंब्लीत दणक्यात झालेले ते सेलिब्रेशन, 2 पिरियडच्या मध्ये फुल गोंधळ घालणे पण परीक्षेच्या वेळी पोटात गोळा येणे, तो टीचर्सचा खाल्लेला मार पण कॉपीत मिळवलेला स्टार, ते ओपनिंग डेचं वेलकम आणि रिझल्ट डेचं सेलिब्रेशन, ती गेम स्पिरिटमधली भांडणी व स्कॅन्डल्स करून भलत्यालाच फसवणे, तो बेंचवर वाजवलेला तबला, मी दुसऱ्यांचे पॅकेट टाकलेला कचरा, ती वर्गातील निखळ हास्याची निर्मिती पण बरं नसलं की मिळालेली सिंपथी, तो मुलांची भांडणात घालवलेला वेळ पण वर्गात सोबत खाल्लेली भेळ, तो फळा, ती प्रोजेक्टर, तो खडून ते डस्टर, ते गॅदरिंग, तो स्पोर्ट्स डे, ते एक्झिबिशन आणि तो चिल्ड्रन्स डे, वेळेलाही पंख फुटुनी भुरकन उडतो काळ, वेळेलाही पंख फुटुनी भुरकन उडतो काळ, हातात आपल्या उडते फक्त आठवणींची माळ. आजही तुमच्या मनात राहू आम्ही सारे जण, कसे बरे विसरणार ते रुपेरी क्षण, खरंच कधीही विसरू शकणार नाही ते रुपेरी क्षण. आमच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय बाळगणाऱ्या आमच्या शिक्षकांच्या आम्ही सदैव ऋणात राहू. आम्हाला अखंड मदत करणाऱ्या ताई भैयांचे, शाळेचे बॅकबोन असणाऱ्या ऑफिस स्टाफचे, आमच्या उत्कर्षासाठी नवनवीन उपक्रम राबवणाऱ्या मॅनेजिंग कमिटीचे, तसेच आम्हाला सतत मार्गदर्शन करून योग्य वळणावर आणणाऱ्या मंजू मॅम, मेघा मॅम आणि शिल्पा मॅम, या सर्वांचे खूप खूप आभार. डोळ्यात असंख्य स्वप्न घेऊन शाळेबाहेरच्या जगात जाताना मन मात्र इथेच घुटमळते आणि एकच मागणी मागते, कितीही मृगजळ असो भोवती तन मन माझे इथे रमावे, कितीही मृगजळ असो भोवती तन मन माझे इथे रमावे, संजीवनी चैतन्य ल्यावया, संजीवनी चैतन्य ल्यावया, परत फिरूनी इथेच यावे, परत फिरूनी इथेच यावे.